नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 12वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. नागपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी नानासाहेब सुधाला डॉक्टर गोखले यांच्याकडे घेऊन गेले. बरोबर मावशी होतीच. हिरवळला वैद्यराजांनी जी तपासणी केली होती तिच्या कटू स्मृती सुधाच्या मनात कायम होत्या. त्या आठवणीमुळे आणि रोग्याचे भवितव्य केवळ डॉक्टरांच्याच हाती असते या सत्यस्थितीमुळे कुठच्याही डॉक्टरकडे जायचे म्हटले की तिच्या छातीत धडकी भरत असे. डॉक्टर गोखले मोठे धन्वंतरी आहेत. त्यांनी आपल्या बहिणीचे कोट बरे केले अशी खात्री मावशीच्या जाऊबाईंनी दिली होती. तरीसुद्धा डॉक्टरकडे जाताना सुधाचे मन शंकेने भरून गेले होते. डॉक्टर गोखले यांचा दवाखाना त्यांच्या धन्वंतरी पदाला शोभेल असाच मोठा आणि सुसज्ज होता. एवढा मोठा आणि इतका अद्ययावत दवाखाना सुधाने आतापर्यंत पाहिला नव्हता. अर्थात आतापर्यंत एकही मोठे शहर तिने पाहिले नव्हते. दारावर उभ्या असलेल्या नोकराने त्यांची चौकशी केली. नानासाहेबांनी आपले नाव सांगताच त्याने मोठ्या लगबगीने आणि तत्परतेने त्या सर्वांना आत डॉक्टरांच्या खोलीत नेऊन बसविले. साहेब एक्सरे रूममध्ये गेलेत, आत्ता येतील. थोड्या वेळाने डॉक्टर आले. गृहस्थ 50शी उलटलेले होते. मध्यम उंची, डोक्याला भले मोठे टक्कल, लगबगीची चाल, बुद्धिमान आणि हसरी मुद्रा पाहताच कुणाचेही मन अनुकूल व्हावे. त्यांना पाहताच नानासाहेब हसत उठले. हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत डॉक्टर नजीक आले. फार दिवसांनी भेटलेल्या दोघा मित्रांनी यथोचित शब्दात भावनाविष्कार करून आपल्या जुन्या मैत्रीला उजाळा दिला. थोड्या गप्पा आणि थट्टा विनोद झाला. त्यामुळे वातावरण इतके मोकळे झाले की आपण दवाखान्यात आहोत ही भीती सुधाच्या मनातून नाहीशी झाली. नानासाहेबांनी निघण्यापूर्वी फोनवरून सगळे सांगितले होतेच. त्यांनी सुधाची संपूर्ण तपासणी केली. डागाचे निरीक्षण केले. सारे काळजीपूर्वक पण कसे झटपट. विजेरीच्या प्रकाश झोताप्रमाणे त्यांची अनुभवी आणि शोधक नजर डागावरून झरझर फिरत होती. पण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर त्यांच्या मनाचा अंदाज लागत नव्हता. तिच्या मनात आले, रोग्याची तपासणी चालली असता त्याची मनस्थिती स्थिर राहावी म्हणून तर हे डॉक्टर आपला चेहरा हसरा ठेवीत नसतील ना. डॉक्टरांची तपासणी संपली. आतापर्यंत झालेल्या उपचारांची लिहून आणलेली यादी मावशीने त्यांच्यापुढे ठेवली. त्यांनी ती वाचून पाहिली आणि म्हटले, औषधांची यादी खूप मोठी आहे, पण यातली बरीचशी औषधे निरुपयोगी अगर चुकीची आहेत असं का. मावशीकडे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी हसत म्हटले, वहिनी, तुमच्या देवादिकांप्रमाणेच रोग असतात. प्रत्येक देवाला जसं विशिष्ट तऱ्हेचं फूल लागतं ना. उदाहरणार्थ गणपतीला तांबडं, शंकराला पांढरं, कुणाला अनंत, कुणाला कृष्णकमळ, कुणाला कृष्ण तुळस. नानासाहेबांनी म्हटले, म्हणजे आतापर्यंतचे सगळे उपचार प्रयोगादाखलच झाले की काय. सगळेच नव्हे, पण थोडेसे तसे झाले म्हणायला हरकत नाही. या रोगाचे उपचार अजून तरी प्रयोगावस्थेतच आहेत. अमुक एका औषधाने हा रोग बरा होईलच अशी खात्री अद्याप झालेली नाही. म्हणजे गुणकारी औषध अद्याप निघालेलं नाही काय. निघालंय, पण त्याचे गुण पारखायला काही अवकाश लागेल. मावशीने म्हटले, पण आमच्या लीलाच्या बहिणीचं कोड बरं झालं आणि ते आपणच बरं केलं. होय, पण तो डाग अगदी लहान होता आणि नुकतीच सुरुवात झालेली होती. पण दुसरीही अशीच एक केस आपण बरी केलीत ना. तिच्या हातावर तर बरंच मोठं कोड उठलं होतं ना. डॉक्टरनी नानासाहेबांकडे वळून हसत म्हटले, वहिनींनी माझ्याविषयी बरीच माहिती गोळा केलेली दिसते. मग मावशीकडे वळून त्यांनी म्हटले, वहिनी, ती खरी कोडाची केस नव्हती. प्लॅस्टिकची पर्स हातावर सतत धरल्यामुळे त्या जागी पांढरे डाग उठले होते. ओलसर अगर घामेजलेल्या कातडीवर प्लॅस्टिकच्या वस्तूंचे सतत घर्षण होत राहिले तर तिथल्या त्वचेला कोडासारखे पांढरे डाग उठतात आणि ते भराभर पसरत जातात. त्या बाईचे डाग हे अशाच प्रकारचे होते. ते औषधोपचाराने बरे झाले. डॉक्टर, आम्ही तुमच्याकडे मोठ्या आशेने आलो होतो. मावशीच्या या उद्गारांबरोबर डॉक्टरांचा हसरा चेहरा एकदम गंभीर झाला. ते विचित्र गांभीर्य सुधाच्या नजरेतून सुटले नाही. तिच्या मनात जो आशेचा फुगा फुटत होता तो एकदम फुटला. डॉक्टरांनी म्हटले, यासाठी सध्या माझ्या हाती तरी काही इलाज नाही, पण मी तुम्हाला ट्रीटमेंट लिहून देतो. त्या औषधांचा काही परिणाम झाला तर पहा. यापूर्वी म्हणजे कोडाला सुरुवात झाली तेव्हाच जर ही केस माझ्या हाती आली असती तर बरं झालं असतं. पुष्कळ आशा होती. जर आणि तर हे दोन शब्द माणसाचे सारे भवितव्य बदलून टाकतात. राहू केतूंसारखे हे जर आणि तर माणसाची सारी सुखे गिळून टाकतात. मावशी स्तब्ध होती, पण तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली होती.
ती काही बोलणार तेवढ्यात नानासाहेबांनी म्हटले, डॉक्टर, सगळ्या रोगांवर औषधे निघावीत आणि कोडावर अजून हमखास उपाय सापडू नये असा हा रोग तरी काय आहे? काटेकोरपणे पाहिल्यास हा व्हिटिलिगो म्हणजे कोड हा रोग नसून शरीराच्या त्वचेची विकृती आहे. कशामुळे ही विकृती होते? या विकृतीचे कारण अजून तरी कुणाला संपूर्णपणे ज्ञात झालेले नाही. काही वेळेला विषारी प्राण्याचे, विशेषतः काही जातीची फुरशी विष अंगात भिनले तर कोड उठते. निरोगी दिसणाऱ्या माणसालाही कोडाचे डाग उठतात. पण हे डाग उठतात कसे? माणसाचा काळा आणि गोरा रंग त्याच्या त्वचेतल्या एका विशिष्ट काळसर रंगीत द्रव्यावर, ज्याला पिगमेंट म्हणतात, त्यावर अवलंबून असतो. आपल्या त्वचेच्या बाह्यथरात हे पिगमेंट असते. याला मेलेनिन असेही म्हणतात. हे द्रव्य कमी प्रमाणात असले की माणसाचा रंग गोरा होतो आणि या द्रव्याचे प्रमाण जसे जसे वाढत जाते तसतसा माणसाचा वर्ण काळसर होत जातो. म्हणजे युरोपियन लोकात हे तुमचं पिगमेंट कमी असतं आणि आफ्रिकन लोकांत जास्त असतं असेच की नाही? बरोबर आहे, असेच. काही कारणांमुळे त्वचेच्या काही भागात हे द्रव्य उत्पन्न करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या पेशींची वाढ होत नाही. काही वेळा या पेशी नष्ट होतात. अशा वेळी अर्थातच तेवढाच भाग त्वचेच्या इतर भागाहून एकदम पांढरा दिसतो आणि यालाच कोड म्हणतात. कोड हे आनुवंशिक असतं का? असताच असा नियम नाही, पण अशा केसेस अधिक आढळतात. हे संसर्गजन्य असतं काय? छे, मुळीच नाही. कारण हा काही रोग नव्हे, ही केवळ एक विकृती आहे. कोड सर्वस्वी निर्दोष असते, फक्त माणसाला विद्रूप बनविते एवढेच. नानासाहेबांनी म्हटले, एवढंच? डॉक्टर, अहो हेच केवढं त्याचं भयंकर कृत्य आहे. मावशीने म्हटले, हो ना, हे एवढेसे दिसणारे पांढरे डाग माणसाला माणसातून उठवतात ना. इतका वेळ निमूटपणे ऐकत बसलेल्या सुधाचे मन विलक्षण अस्वस्थ झाले. कुठेही गेले तरी चर्चेची कथा मूळपदी कोडावर येऊन बसते, हा तिचा नित्याचा अनुभव झाला होता. आता चालू असलेली ही निरर्थक चर्चा थांबविण्यासाठी मावशीच्या खांद्याला स्पर्श करून तिने म्हटले, मावशी, जाऊया ना आता, फार उशीर झालाय. घड्याळाकडे नजर टाकून मावशीने म्हटले, हो खरंच की, अजून बाजारात जाऊन खरेदी करायची आहे. बोलता बोलता ती उठली. डॉक्टरांनी म्हटले, नानासाहेब, तुम्ही दिल्लीला जाणार आहात ना? हो तर, अगदी थेट हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणार आहोत. तेव्हा मध्ये दिल्ली कशी सोडायची? मग असं करा, दिल्लीला गेल्यावर डॉक्टर अरुणकुमार मुखर्जी यांना तुम्ही भेटा. मी पत्ता देतो. ते मोठे नावाजलेले स्किन स्पेशालिस्ट आहेत. नुकतेच युरोप अमेरिकेला जाऊन आले आहेत. त्यांना ही केस जरूर दाखवा तुम्ही. ते काहीतरी करू शकतील. सुधाच्या मनात आले, हे ठीक. हे डॉक्टर सांगतात दिल्लीला जा. तिथे गेल्यावर ते मुखर्जी डॉक्टर म्हणतील कलकत्त्याला जा. कलकत्ता सांगेल मुंबई. लहानपणी ती आपल्या मैत्रिणींबरोबर टक्का नावाचा खेळ खेळत असे. पण मोठेपणी आशा आपल्या नशिबाशी असाच टक्का खेळणार आहे हे बिचारीला त्यावेळी कसं कळणार? नानासाहेबांनी डॉक्टर गोखल्यांकडून डॉक्टर मुखर्जींचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांचा निरोप घेऊन मंडळी बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघायचे होते. पण थेट रामेश्वरहून आलेल्या मोटारच्या नशिबी हिमालयाच्या पदस्पर्शाचे भाग्य नव्हते. कारण त्या गाडीतले एक यंत्र नादुरुस्त झाले. दुरुस्तीनंतरही पुढचा सगळा प्रवास तिला झेपेल असे वाटेना. तेव्हा मोटार नागपुरात कारखान्यात दुरुस्तीला टाकून पुढचा प्रवास रेल्वेनं करावा असे ठरले. घरून निघताना निनीने 3-3दा बजावून सांगितल्याप्रमाणे डॉक्टर गोखल्यांकडून घरी आल्यावर तिने लिनीला पत्र लिहून टाकले. त्यात डॉक्टर फारच चांगले आणि अनुभवी आहेत व त्यांनी उपचार लिहून दिले आहेत एवढेच तिने लिहिले. मावशीबरोबर ती यात्रेला निघाली. पण ही क्षेत्रे पाहण्याचा तिच्या मनात फारसा उत्साह नव्हता. पुण्यसंचयाचा हेतूही नव्हता. तिची मनस्थिती उदासच होती. पण तरीसुद्धा प्रवासात मावशीचा उत्साह टिकावा म्हणून तिने आपली जीभ सतत बोलकी ठेवली होती. नानासाहेबांनी आगाऊच ठिकठिकाणी पत्रे पाठवून व्यवस्था केली होती. मोटारच्या नादुरुस्तीमुळे प्रवास कार्यक्रमात झालेला बदल त्यांनी तारा पाठवून कळवला होता. रेल्वेचा प्रवास तसा सुखकर झाला. पण त्या सुखाचा आनंदास्वाद घेण्याच्या मनस्थितीत सुधाचे मन होते कुठे? तिचे पाय चालत होते. कान डोळे उघडे होते. सारी इंद्रिये शाबूत होती. पण आपापल्या कार्याकडे जणू ती सारी पाठ फिरवून बसली होती. नवीन स्थळातले नाविन्य टिपण्याची जाणीव, तिथल्या वैशिष्ट्याकडे चौकस दृष्टीने बघण्याची शक्ती तिच्या मरगळून गेलेल्या मनाला फारशी उरली नव्हती
आणि पुण्यक्षेत्री उफाळून येणारी स्त्री सुलभ श्रद्धा तर केव्हाच गळून गेली होती. प्रयाग क्षेत्री संगमावर लांबलचक ऐसपैस सुंदर चिरेबंदी घाट असेल अशी तिची कल्पना होती. पण प्रत्यक्षात मात्र त्या ख्यातनाम क्षेत्री घाट दिसला नाही. होडीतूनच यात्रेकरूंना संगमाकडे जावे लागत होते. घाट बांधण्यासाठी धर्मनिष्ठ दानशूर धनिकांचे दातृत्व कमी पडत होते असे नव्हे, पण गंगा आणि यमुना यांची पात्रे सारखी बदलत असल्यामुळे संगमाच्या जागाही बदलाव्या लागतात. त्यामुळे पक्का कायमचा घाट बांधणे इच्छा असूनही शक्य होत नाही. आणि म्हणून नावा आणि तराफा यांनी बनविलेल्या तात्पुरत्या घाटांवरून यात्रेकरूंना स्नानासाठी पात्रात उतरावे लागते. पंड्याच्या तोंडून ही सगळी माहिती ऐकता ऐकता सुद्धा इतर यात्रेकरूंबरोबर मावशीला हाताचा आधार देत तिच्यासह पात्रात उतरली. स्नान करताना दोन्ही काठांकडे तिने नजर टाकली. तिच्या मनात आले, सागराची असीम सखोलता आणि त्याची अगाध विशालता लाभलेल्या या दोन चिरंजीव नद्या, पण असं असून सुद्धा त्यांचा प्रवाह सारखा बदलत असतो. मग टीचभर आयुर्मर्यादा असलेल्या या वीतभर क्षुद्र माणसाच्या जीवनाचा प्रवाह बदलला तर त्यात नवल काय? त्रिवेणी संगमाच्या पाण्यात बुड्या मारण्यात भाविकांची गर्दी उसळली होती. कृतपाप धुवून टाकून त्या पवित्र जलाने पावन होण्याची यात्रेकरूत अहमहमिका लागली होती. सुधानेही यांत्रिकपणे बुडी मारली आणि आपले गतप्रमाद ती आठवू लागली. पण आपल्या हातून जाणून बुजून कुठलेही पाप घडल्याचे तिला आठवेना. आपण कौमार्यावस्थेत कन्याधर्म आणि लग्नानंतर पत्नीधर्म अगदी प्रामाणिकपणे पाळला आहे अशी तिच्या मनाने तिला ग्वाही दिली. या जन्मीचं आपलं पाप नाही, मग काय गतजन्मीचं पाप? की ज्या पापाची सत्यासत्यता पडताळण्याची युक्ती अगर शक्ती माणसात नसून सुद्धा, ज्याचा कुठच्याच प्रकारे पुरावा उपलब्ध नसून सुद्धा जे त्याच्या माथी मारले जाते, त्या तथाकथित पापाचं क्षालन करण्याचं सामर्थ्य या पाण्यात आहे का? प्रयाग क्षेत्रानंतर काशी, मथुरा, वृंदावन या स्थळांची यात्रा झाली. या प्राचीन पुण्यक्षेत्री माणसाला मनःशांती मिळते असे तिने ऐकले होते, पण या चारही ठिकाणी त्या मनःशांतीचा प्रत्यय काही तिला आला नाही. मावशीने भक्तिभावाने विविध धार्मिक विधी केले. प्रयागी संगमात वेणीदान केले. रामसेतूची आणलेली वाळू काशी विश्वेश्वराला अर्पण केली. चिकित्सकपणाची आणि शास्त्रीय सिद्धांताची दुर्बीण लावून बसलेल्या नानासाहेबांनी सढळपणे दक्षिणा दिली. पण दोघेही या पुण्यक्षेत्रावर प्रसन्न नाहीत असे सुधाला दिसून आले. दक्षिणेकडच्या क्षेत्रांची स्वच्छता आणि शुचिता याचे वर्णन मावशी पुन्हा पुन्हा तिच्याजवळ करीत होती. दक्षिणेकडची तीर्थस्थळे तिने पाहिली नव्हती, पण आपल्या जगाईच्या देवळा इतकीही स्वच्छता आणि व्यवस्था या ठिकाणी नाही हे तिलाही जाणवत होते. मथुरेहून आधी परस्पर हरिद्वार इथे जाण्याचा बेत असल्यामुळे दिल्ली स्टेशनवरून गावात न जाता नानासाहेबांनी हरिद्वारची तिकिटे काढली. राजधानीचे ते अफाट दिल्ली स्टेशन प्रखर विद्युत दीपांनी झगमगले होते. जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची, भारवाहकांची आणि उतारूंची गर्दी उसळली होती. धावपळ चालली होती. नानासाहेब तिकिटे घेऊन येईपर्यंत त्यांची वाट पाहत मावशीबरोबर सुद्धा त्या गर्दीत एका बाजूला उभी राहिली. एवढे अफाट स्टेशन, एवढी बेसुमार गर्दी आणि इतक्या विविध तऱ्हेची माणसे ती आज प्रथमच पाहत होती. पंजाबी, सिंधी, मद्रासी, गुजराती, नाना प्रांतांचे लोक. त्या सगळ्या तऱ्हा तिच्या दृष्टीला नवीन होत्या. त्या उतारू लोकात हमाल जिकिरीने ओढीत नेत असलेल्या गाड्याभर सामानामागून जात असलेले श्रीमंत होते. त्याचप्रमाणे धान्याचे कण तोंडात धरून वारुळात शिरणाऱ्या मुंग्यांप्रमाणे आपापली ओझी डोक्यावर घेऊन जाणारे येणारे गरीबही होते. एवढी गर्दी उसळली होती, पण प्रत्येकाच्या गतीला विशिष्ट दिशा होती. त्या गतीत अपेक्षा होती, ओढ होती. त्यांच्या चेहऱ्यावर आतुरता होती. एवढे हे लोक रोज जातात कुठे आणि येतात कुठून याचा मनाशी विचार करीत ती तटस्थ वृत्तीने त्या दृश्यांकडे पाहत होती. एखाद्या अजस्त्र चक्रासारखे फिरत राहावे तसे ते दृश्य दिसत होते. तेवढ्यात त्या गर्दीत समोर दूर हमालाच्या डोक्यावर सामान चढवण्यात गुंतलेल्या एका पाठमोऱ्या व्यक्तीकडे तिची नजर गेली आणि ती एकदम दचकली. विद्युत दीपाच्या प्रखर प्रकाशाने आपल्या दृष्टीला काही भ्रम अगर आभास होत नाही ना? डोळ्यांची उघडझाप करून तिने पुन्हा त्या व्यक्तीकडे स्थिर नजरेने पाहिले. छे, आभास नव्हे, पाठमोरी उभी असलेली व्यक्ती माधवच आहे अशी तिची खात्री झाली. महाश्वेता कादंबरीचा 12वा भाग इथेच संपला. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील.
आता आपण भेटू महाश्वेता या कादंबरीच्या 13व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.